आज तर शेगावमध्ये लय खतरनाक वाली गर्दी होती. तर पोट्टे आजचा विषय असा होता की आपल्या सगळ्या पोट्टेचा प्लॅन झालता की आज शेगावला अर्जंट मध्ये जायचंच आहे. मग मी तयारी करून डायरेक्ट पण्याच्या घरी येतो तर या गड्याची तयारीच राहील ती, पण गाडी एकदम चकचक करून ठेवली होती. मग गाडी काढून डायरेक्ट सगळ्यात पहिले चाललो आलो सुमितच्या इथं. मला वाटलं पण्यास लेट झाला, पण हा गडी तर त्याच्यापेक्षा डेंजर निघला. मग या सुमितनं अर्धा घंटा त्याच्या घरी बसवलो आणि तिथून डायरेक्ट आम्ही निघालो मग शेगावले जायसाठी. गाडी नवीन होती तर फंग करत येऊन पोहोचलो शेगाव मध्ये. आल्याबरोबर संस्थांच्या पार्किंग मध्ये गाडी लावून दिली आणि तिथून निघालो मंदिराच्या इकडे जायसाठी. मंदिरात आलो तो पाहतो तो काय गर्दी तर वावा लय होती आज मंदिरात. मग सगळ्यात पहिले आम्ही आमच्या चपला काढून टाकल्या, मग तिथून गेलो पाय धुवायले. पाय धुणं झाल्यावर डायरेक्ट निघालो दर्शनाच्या रांगेत जायसाठी. 2 घंटे टाइम होता मुख दर्शनासाठी. मग आपल्याला आज मुख दर्शनच करणं होतं. तसं दरबारीनं आम्ही मुख दर्शनच करत असतो, पण यावेळेस गर्दीच्या आहे ना टाइम लय दाखवत जाय. मग जसं दर्शनाच्या रांगेत लागलो तर टाइम कधी गेला काही मालूम नाही पडलं. मग दर्शन करून बाहेर आल्यावर सगळ्यात पहिले तीर्थ घेऊन घेतलं. तीर्थ घेणं झाल्यावर डायरेक्ट निघालो महाप्रसादालयाच्या इकडे जायसाठी. महाप्रसाद घ्यासाठी पण लय गर्दी होती आणि या ओम्याला खन्नवून भूक लागेल होती. ओमेल म्हटलं 15 मिनिटं थांब. मग 15 मिनिटात आमचा नंबर आला आणि आम्ही बसलो डायरेक्ट मग जेवायसाठी. तुम्ही कुठंही जेवण करा पण शेगाव सारखं जेवण तुम्हाला कुठेच नाही भेटेल आणि शेगाव सारखी शिस्तता तुम्हाला कुठेच नाही दिसेल. असं थोडी ना शेगावले विदर्भाची शान म्हणतात. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत मला फॉलो करून घ्या.